नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. चंदन तिकडे दाखवा, प्रभाग 6 जे शेवटीचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 6D आणि त्यांचा व्हिडिओ खूप गाजलेला होता. आपण थेट त्यांच्या प्रभागात आलो आणि त्यांच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे आणि ते आपण त्यांना विचारणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची रणनीती प्रभाग 6ची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण थेट ताईकडे जाणार आहोत. हे सगळे अपक्ष झालेले आहेत, कोणामुळे झालेत, काय झालेत, हे सगळंच हे आहे. सपाटे साहेब नमस्कार. मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आणि आपल्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? प्रभागाची रणनीती मुळात आमच्या प्रभागामधले एकूण 40 उमेदवार इच्छुक होते. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस. हे प्रभागातल्या लोकांना माहित आहे. तुमची रणनीती सांगा आता सध्याची. ऐकून घ्या. आणि त्यामुळं या सगळ्या लोकांचा 40 इच्छुक उमेदवाराचा भ्रमनिरास झाला आणि दुसरे बाहेरचे 4 आयात उमेदवार आले. आयात उमेदवार आलेत असं सपाटे साहेब म्हणतात. आणि 4 उमेदवार आयात आले, ते आता मतदार गारद करतील त्याला. कारण मतदारांनी त्यांना नाकारलं, त्यांचा संबंध नाही मतदाराशी. ते नवीन उमेदवार आयात करून आलेले आहेत. या रणनीतीमध्ये मतदारांनीच अशी रणनीती ठरवलेली आहे की त्यांनी दिलेला पॅनल, शेजवाळ यांचा पॅनल आहे, तो बहुजन समाजावर, मराठा समाजाचा 15,000चा असणारा, धनगर समाज 60-8,500 असणारा, या समाजावर अन्याय करणारा तो पॅनल आहे. या समाजावर प्रचंड अन्याय करता येते आणि म्हणून या दोन्ही समाजाचा मतदान त्यांना मिळणार नाही, ही रणनीतीचा पूर्ण. दुसरा पॅनल आहे तो भाजपचा. भाजपचे 4 उमेदवार नवीन आहेत आणि त्यांनी दडपशाही आणि गुंडगिरी अर्थकारणाच्या जोरावर 4 ए फॉर्म बी फॉर्म गडप करून आणलेले आहेत. त्यामुळे मतदाराला ही कृती आवडलेली नाही. मतदारांनी नाकारला. नाल्याच्या अलीकडला भाग ह्या सगळ्या मतदारांनी नाकारलेला भाग आहे. वानकरांना ते पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह वोटिंग आहे. आणि शेजवाळ हा SC कॅन्डिडेट असल्यानं 3 टर्म इथं राहिलेला आहे. हे सगळे बाहेरून आयात केलेले उमेदवार आहेत. आमच्या पॅनलचे सगळे उमेदवार स्थानिक आहेत. गेली 5-25 वर्ष रेखाताई गायकवाड काम करतायत. लहू गायकवाडच्या नेतृत्वाखाली स्थानिक उमेदवार आहेत असं सपाटे साहेब म्हणतात. बॉबी शिंदेच्या नेतृत्वाखाली कीर्ती शिंदे काम करतायत गेल्या 10-15 वर्षापासून. आमच्या इथं तो हा राठोड म्हणून आहे, देगाव परिसरात काम करतो. कोरोना काळात त्यानं प्रचंड काम केलंय. हे या मतदारसंघातले स्थानिक उमेदवार आहेत. मी 2012ला ह्या मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि 2000 मतदारसंघात 12 ते 17च्या दरम्यान जनतेला दिलेलं वचन पूर्ण केलं. मला त्यावेळी मतं मिळाली नाहीत, पण आता मला जनता ते मतं देतील अशा प्रकारचं वातावरण आहे. लोक स्वागत करतायत. आता घरोघर गेलो तर लोक सपाटे पाहिजेत म्हणतायत. माझ्या सपाट्यांच्या पॅनलला मत देतो म्हणतायत. सपाटे पाहिजे म्हणतायत लोक. लक्षात असू दे. मला सांगा ताई, तुम्हाला तिकीट होतं इथं आणि सगळं पलटी झालं, तुम्हाला कसं वाटतंय? आता हे शब्दात सांगता येणार नाहीये, कारण गेले 35 वर्ष झालं माझे मिस्टर काम करतात. सर्वसामान्य लोकांना एक महानगरपालिकेत उभारण्याची संधी असावी वाटती. प्रत्येक वेळेस तेच का? आम्हाला ही संधी हवी आहे ना. डोळ्यातनं पाणी आणलं त्यांनी. कारण आमचे हे डोळ्याचे अश्रू हे माझे मतदार नक्कीच माझे पुसतील आणि येणाऱ्या 15 तारखेला त्याच्या मतातून व्यक्त करून दाखवतील आणि आमचा पॅनल विजय करून दाखवतील. एवढंच मी तुमच्याशी बोलू शकते. मला सांगा, तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? सपाटे साहेब तुमच्या बरोबर आहेत, मॅडम तुमच्या बरोबर आहेत, कशी रणनीती आहे तुमची?
रणनीती म्हणजे काय? आपण कसं निवडून येणार? बरं, तुमची प्रभागात गेला होता, तिथले लोक तुम्हाला काय म्हणतात? सपाटे साहेबाबरोबर थांबलेत तुम्ही निवडणुकीला, साहेबांबरोबर थांबलेत म्हणून आमचं स्वागतच करतायत. कारण इतक्या वर्षातून आम्ही समाजसेवा करत होतो आणि यावेळेस लोकांना आम्ही राजकारणात पाहिजे म्हणून आम्हाला लोकांनी खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणून आम्ही राजकारण लढवण्यासाठी इच्छुक म्हणून फॉर्म भरला होता. 10-15 वर्षांपासून यांनी बीजेपीचं पण काम केलंय म्हणून बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनी स्वतःहून ये बीजेपीत फॉर्म भर आणि महिला कॅन्डिडेट म्हणून SC उमेदवार म्हणून माझी निवड करण्यात आली होती. आणि ऐन वेळेला आमचे फॉर्म हे झाल्यामुळे आम्ही परत सपाटे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन आम्ही आता राजकारणात उतरणार आहोत. सपाटे साहेब मला सांगा, गेल्या 2 महिन्याखाली सपाटे साहेब गाजले, इथले लोक तुम्हाला प्रतिसाद देतील असं वाटतंय? मला प्रश्न कळला नाही तुमचा. गेल्या वेळेस 2 महिन्याखाली तुमचा जे प्रकरण होतं ते गाजलं आणि ह्या वेळेस आता तुम्ही नागरिकासमोर चाललाय. साहेब, जे प्रकरण संपलेलं आहे ती न्यायप्रविष्ट बाब झालेली आहे, त्याच्यावर चर्चा करण्याचा कोणालाच अधिकार नाही. न्यायालयाने मला काही दोषी ठरवलेलं नाही. ते एक राजकारणाचं षडयंत्र होतं. या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभारू नये म्हणून केलेला तो एक प्रयोग होता आणि तो प्रयोग टोटली जनता खोटा आहे हे सिद्ध करून देईल जनता, एवढा मला विश्वास आहे. सपाटे साहेब निवडणुकीला थांबतील आणि आम्हाला जड जातील म्हणून ते प्रयोग केलेला आहे असं सपाटे साहेब म्हणतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया सपाटे साहेबाची रणनीती कशी असणार आहे. ताई, मला सांगा, लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे मिळतात का? नाही, का बरं मिळत नाही? आम्ही फॉर्म भरलेला नाहीये. बरं ताई, तुम्ही मला सांगा, लाडक्या बहिणीचे योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला मिळतात का? सर, मला मिळत होते, परंतु मी आता एवढं सांगते की मी बीजेपीत काम केले, लाडकी योजना भेटते हे मान्य करते, परंतु ही लाडकी योजना ही फक्त आपल्या इलेक्शन पुरती आता दाखवणार आहे. ते मला वाटत नाही की कायमची राहिली, असं फक्त 2 महिन्यापुरती राहील असं वाटतं. ताई, तुम्हाला मिळतात का लाडकी बहीण? लाडकी बहिणी- नाही भेटत मला. हा. नाही. तुम्हाला ताई? नाही. तुम्हाला मिळते? लाडकी बहीण ही योजना हा. सरकारचा पैसा, जनतेचा पैसा आणि भारतीय जनता पक्ष राजकारणासाठी वापरतोय. जनतेचा पैसा जनतेला दिला, ह्यात वैशिष्ट्य काय नाही. आमच्या या खिशातनं काढून घेतलाय आणि या खिशात देत आहेत, ही त्यांची शुद्ध लबाडी आहे. हा भ्रष्टाचार आहे. लाडकी बहीण योजना त्यांना जर द्यायचीच असेल महिलांच्यासाठी, त्यांच्या मुलांचं शिक्षण फ्री करा, मुलींचं शिक्षण फ्री करा, त्यांच्या खर्चाचे पैसे भरा, त्यांना शिक्षण द्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभा करा. असे मताला पैसे देऊन तुम्ही निवडणुका जिंकू नका. देशाचा आणि राज्याचा अंतःकरण ढासळलेला आहे. हा ताई, बोल. मला प्रभाग 6ला एवढं सांगू इच्छिते की मी मतदार बंधू भगिनींना की हा आमचा संघर्ष पॅनल आहे. संघर्ष तर माझ्या 5वीला पुजलेला आहे, परंतु यावेळेस माझ्या मतदार राजांनी यावेळेस आमच्या पॅनलला चांगल्या मतानं निवडून द्यावं आणि आम्ही तुमची विकास गंगा या प्रभागामध्ये नक्कीच आणू आणि तुमच्या विकासाला पहिलं प्राधान्य दिलं जाईल. आणि एवढंच मी बोलू इच्छिते. सपाटे तेव्हा साहेब, काय तर ह्या आमच्या पॅनलची रणनीती त्यांना पटली नाही, मतदारांनी स्वीकारलेली आहे. हा बॉबी शिंदे हा. याला काय तडीपार केलं विचारा. तडीपार का केलं? यांच्या पतीला तडीपार करण्याचं कारण काय? हायकोर्टाने काल शेरा मारला की पोलिसांना सांगितलं तुम्हाला सस्पेंड करील. तुम्ही कारण नसताना एका महिलेच्या पतीला, तिची महिला इलेक्शनला उभारलेली आहे आणि तुम्ही त्या नवऱ्याला तडीपार करताय, तुम्हाला निलंबित केलं जाईल, ताबडतोब सोडा म्हणून हायकोर्टाने आदेश दिला. मला सांगा ताई, काय झालं होतं घटना ती? काहीच नाही. आता फॉर्म भरलाय, सगळं इलेक्शनचं वातावरण आहे आणि येऊन घरातून सकाळीच घेऊन जात आहेत आणि 10 दिवसांच्या तडीपारीची ऑर्डर देत आहेत. मग कशासाठी? काहीच कारण नाही. 3 वर्षात तर एक पण अर्ज दाखल नाहीये किंवा कोणी काही कंप्लेंट केलेली नाही, तरी पण 10 दिवसाची तडीपार घेण्यासाठी पोलिसांनी म्हणजे राजी केला आणि घेतली तडीपार. पण हायकोर्टात जाऊन कॅन्सल करायला दिली तर लगेच 1 दिवसात हायकोर्टाचा निर्णय आला आणि तडीपार कॅन्सल झाली. धन्यवाद ताई. या वार्डात 15 लोकांना तडीपार काढलंय. जे मला सपोर्ट करतात, माझ्या पदे ते दिसतात असे 15 लोक आहेत. बजरंग जाधव, बरगंडे, या सगळ्या 15 लोकांना तडीपार केले. सरकार कायद्याचा, भाजप कायद्याचा वापर करून दादागिरी कायद्याच्या माध्यमातून करतोय. 15 लोकांना तडीपार केलं. जर हे 15 लोक गुन्हेगार असते तर 1 महिन्यापूर्वी तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. आता पदयात्रेत नेतात. पदयात्रेत दिसला की काढ फोटो गालात, पदयात्रेत दिसला काढ फोटो गालात.
साहेब, अशा प्रकारचा साहेब. अन्याय करते सरकार. प्रशासनाला बी वाटतं, पोलीस प्रशासनाला हा. गोंधळ होऊ नये ह्या उद्देशाने काम करताय ना प्रशासन. असं होतं- नाही, असं- गोंधळ होऊ नये म्हणून काम करतं का गोंधळ करण्यासाठी काम करतं हाच माझा प्रश्न आहे. जर गोंधळच होत नसताना काम कामाचा गुरु म्हणून आम्ही कामाच्या रूपाने लोकांच्या समोर आहोत, असं असताना आमच्या अनेक कार्यकर्त्यांना बरगंडे असेल, बजरंग जाधव असेल, मला सांगा साहेब, ह्या प्रभागामध्ये भाजप असेल किंवा शिवसेना असेल, किती कोटीचा निधी दिला किंवा तुम्ही ज्या टायमाला इथं निवडणुकीमधनं आलो होते निवडून त्या टायमाचा विकास आणि आत्ताचा विकास सांगा आम्हाला जर. साहेब 54 मीटरचा रस्ता, या रस्त्याचा मी प्रणेता आहे. 2012 ते 2017 या दरम्यान महानगरपालिकेत 54 मीटरचा रस्ता मंजूर केला. 19.5 कोटी रुपये रेल्वेला भरले. 17 पासून 25 पर्यंत केवळ मला क्रेडिट मिळू नये, माझं पक्षाने 17ला तिकीट कापलं आणि त्यानंतर रस्त्याचं काम चालू झालं. केवळ मला तिकीट उद्घाटनाचा चान्स मिळू नये आणि जनतेमध्ये मेसेज जाऊ नये म्हणून हा सिंगल शेटेवरतीचा बोगदा मीच केला, ते 2 बोगदे मीच केले. असं 100 कोटीचं काम, देशमुख वस्तीचा रस्ता डायव्हर्शन केला, 54 मीटरचा रस्ता, असं 100 रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी या सगळ्या नागरिक सुविधा या प्रभागमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून मतदार आमचं स्वागत करतायत. आमच्या आणि ह्या दोन्ही तिन्ही बहिणी यावेळी निश्चित नगरसेवक होतील आणि मी तर प्रचंड मताने निवडून येईल असा माझा दावा आहे. खरंच सपाटे साहेब म्हणले की प्रचंड बहुमताने मी निवडून येईल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया, गेल्या 2 महिन्याखाली सपाटे साहेबाबरोबर जी झालेली घटना, तो व्हिडिओ काय सांगणार आहे हे मात्र निश्चित आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.